तर रामकृष्णारी मंडळी. अरे पण ही टॉर्च का बंद झाली? कॅमेरा चालू केला त्यामुळे. नाही, ती वरची त्याला सेन्सर आहे की हे बॅटरीला. नमस्कार रामकृष्णारी मंडळी. आम्ही आता बघा आसावागडावरती आलो आहे आणि रात्रीच्या आता 1 वाजले आणि आम्ही आता बघा ही दुर्गवेडी आहेत सगळे. दिसत का नाही कोणच? थांबा. नशीब मी बघितलं. पुढं चालत आल्यानंतर बघा वाटतच आमच्या ज्ञानाला ह्यो अजगर दिसला आणि वाटेतच बसला होता आणि तो त्याच्या भक्षक शोधत होतं. आणि हे असंच थंडीच्या दिवसात रात्रीचं असं हे साप त्याचं भक्षक शोधत असतात, पोटापाण्याचा त्यांचा विचार करत असतात. आणि आम्ही त्याला त्याच्या मार्गानं जाऊ दिला आणि आम्ही पण आमच्या गडाकडं पुढं रवाना झालो. तर असं काय वाटत आलं तर जरा सावधगिरीनं राहत जा, स्वतःची काळजी घेत चला. गडावर पोचल्या आम्ही तंबू उभारायला सुरुवात केली, कारण थंडी होती, वारं बी तेवढंच होतं. आणि आता आम्ही आमचं जेवण सुरुवात करतोय. बघा अमित दादा, रेश्माताई आणि ज्ञान आमची जेवण वाढत्या. इथं आहे भात. आमच्याकडे बघा काय काय याच्यामध्ये भाकरी आहे, श्रीखंड, याला कानवणं बोलतात. आणि ही आहे वालाची भाजी, ही आहे शेपूची भाजी, ही आहे गोविंदचं श्रीखंड, आणि ह्यो आपला मसाले भात. वा, पंचपक्वानच जणू. आणि ते पण सह्याद्रीच्या कलगिरी शिखरावर. एक वेळी तर शिळ्या भाकरीचा तुकडा आम्ही खाऊन दिवस काढायचो. आता आम्हाला इथं हे सुखाचे दिवस आलेत. आपल्या परवानगीनं सुरुवात करतो. होय चालू करा. रामकृष्ण. राम. वाघ होता बाहेर, वाघ टेंटच्या बाहेर वाघ होता, म्हणून बाहेर आलो बॅटरी घेऊन. बघतोय कुठंच काय नाही. बघतोय तर वाऱ्यानं जोरात नुसता टेंट नुसता फडफड करत होता. बघितला तर कसला वाघ आणि कशाचं का वारं होतं जोरात. मग गेलो आणि परत जाऊन झोपलो. बघा कुठला तरी गोव्या नावाचा ब्रँड. जय भवानी जय शिवराय मंडळी. आता ह्यो तुम्ही जो उकेरडा बघितला, ह्यो दुसरा तिसरा कुठला नाही, ह्यो आपल्या आसावागडावरचा आहे. ह्या प्रत्येक गोष्टीवरती आपण एक सविस्तर ब्लॉग बनवला आहे, तर पाहायला विसरू नका. लवकरच येईल.